नमस्कार मित्रांनो, मी महेश बाईकर आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ती म्हणजे शेअर बाजारामध्ये होणारी फसवणूक। तर शेअर बाजारामध्ये कोणत्या प्रकारे फसवणूक होते आणि का होते, कोणत्या स्वरूपात होते, आपण याबद्दल आज जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूयात शेअर मार्केटमध्ये होणारी फसवणूक ती म्हणजे काय। जादा परतावा देणे म्हणजेच काय तर बघूया आपण। तर सपोज तुम्ही एखादी गुंतवणूक केलेली आहे, 1 लाखाची असेल, 2 लाखाची असेल, ती गुंतवणूक आपण जादा परताव्याने घेणे किंवा ती स्कीम असणे, बरोबर आहे। जर सपोज तुम्ही 1 लाख रुपये टाकले असेल, त्यामध्ये तुम्हाला जर परतावा जादा मिळणार असेल किंवा तुम्हाला जास्त मिळणार असेल त्याच्यावर इंटरेस्ट रेट, तर ती एक निव्वळ फसवणूक असू शकते। म्हणून सांगितलं जातं की तुमचा जो काही पैसा आहे तो तुम्ही स्वतः शिकून स्वतःच्या नावे ही आपण एक स्ट्रॅटेजी समजू शकतो, त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही स्वतःच्या रिस्कवर आणि मॅनेजमेंटवर तुम्ही स्वतः पैसे गुंतवू शकतात। दुसरी फसवणूक आपण बघूया या ठिकाणी, ती म्हणजे अकाउंट हँडलिंग। अकाउंट हँडलिंग म्हणजे काय असतं, जे आपले स्वतःचे अकाउंट असतात ते वेगवेगळ्या मार्गाने किंवा वेगवेगळ्या लोकांकडे आपण हँडलिंगसाठी देतो, बरोबर। त्या व्यक्तीला मार्केटचे ज्ञान असो किंवा नसो हे आपल्याला माहीतही नसतं, तरी आपण त्या माणसाकडे आपण अकाउंट हँडलिंगला देत असतो। म्हणजेच काय तर तो माणूस काय करतो की तुमची अमाऊंट घेऊन तो मार्केटमध्ये येणार। याचा अर्थ असा झाला की तुमच्याकडे नॉलेज नसल्यामुळे तुम्ही ती दुसऱ्याला देणे, पण त्या माणसाकडे नॉलेज आहे किंवा नाही याची शहानिशा न करणे, हेच तुमचं एक मोठं रिस्क असू शकतं। अकाउंट हँडलिंग म्हणजेच काय तर आपण दुसऱ्याला पैसे देणे आणि त्याने ते पैसे घेऊन मार्केटमध्ये लावणे, याचाच अर्थ असतो अकाउंट हँडलिंग। त्या अकाउंट हँडलिंगवर म्हणजेच काय, तुमच्या पैशांवर त्याने सम अमाऊंट ऑफ प्रॉफिट किंवा लॉस घेऊन ते परताव्यानुसार तुम्हाला देणे, त्याच परताव्याचा काही भाग तो स्वतःकडे ठेवतो। तिसरा प्रकार एक बघूया आपण, तो म्हणजे आपण बघतोय आता सगळीकडे क्रेज आलेले आहे। सोशल मीडिया झालं, यूट्यूब झालं, इंस्टाग्राम, फेसबुक, यांच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, पण या गोष्टींमुळे होणारा जो त्रास आहे लोकांना, जी शेअर मार्केटमध्ये फसवणूक होते, ती आपण एक प्रकारे वाचवू शकतो। सोशल मीडियावरती दररोज एक वेगळी पद्धत आपल्यासमोर ठेवली जाते आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीवरती काम करत असतो। कधी प्रॉफिट होतो, कधी लॉस होतो, आपण एकच पद्धतीवरती काम कधीच करत नाही, बरोबर। पण या आपण सोशल मीडियाद्वारे बघतो की खूप सारे इन्फ्लुएन्सर हे वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतात। मग आपण काय करतो, वेगवेगळी स्ट्रॅटेजी निर्माण करतो। पण मित्रांनो लक्षात घ्या, शेअर मार्केटमध्ये एकाच स्ट्रॅटेजीने प्रॉफिट होत असतं। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुमच्याकडे नॉलेज असेल ते अजून गेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शक्यतो सोशल मीडियापासून या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करताना दूरच राहायचं आहे। आपण चौथा प्रकार बघूया सोशल मीडियामध्ये। आपण चौथा प्रकार एक बघूया, तो म्हणजे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल्स। आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये खूप जणांकडे किंवा खूप लोकांकडे शेअर मार्केटचे टेलिग्राम चॅनल्स आणि व्हॉट्सअप चॅनल्स असतात, बरोबर। पण ह्या चॅनल्समुळे तुम्हाला कधी लॉस किंवा प्रॉफिट आणि सम अमाऊंट ऑफ प्रॉफिट झाला आहे का हो? असं कधीही होत नाही। या चॅनल्समुळे फक्त लॉस आणि लॉसच होत असतो। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवरती फ्री कॉल्स किंवा टिप्स दिल्या जातात किंवा पेड सर्व्हिसेस पण पुरवले जातात। त्यामध्ये जे कॉल्स किंवा टिप्स येणार आहेत त्याचबरोबर ते चुकीचे आहेत किंवा बरोबर आहे हे ओळखता येतात का? नाहीत। मग कॉल टिप्स देणाऱ्या कंपन्या किंवा जे काही लोक असतील ते त्यांच्याकडे नॉलेज आहे किंवा नाही हे तुम्हाला कसं कळेल? मग अंदाधुंद पैसा लावण्यापेक्षा स्वतः नॉलेज घेऊन या गोष्टी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। एक पाचवा टप्पा आपण घेऊया, तो म्हणजे काय, प्रॉफिट शेअरिंगचा। प्रॉफिट शेअरिंग म्हणजे काय, तुम्ही सम अमाऊंट ऑफ तुमची जी काही व्हॅल्यू आहे
ती इन्व्हेस्ट केलेली आहे, तिच्यावर जेवढा काय प्रॉफिट असेल तो ते 60% किंवा 50% ठेवणार आणि तुम्हाला 40 किंवा 50% देणार. याच्यानुसार मोठ्या प्रॉफिटचे स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकतात. खूप लोकांचे जे काही आपण म्हणतो की प्रॉफिट शेअर करतो, तुम्ही आम्हाला इन्कम द्या किंवा तुम्ही आम्हाला इन्व्हेस्टमेंट द्या, आम्ही तुमची प्रॉफिट आणि तुमचं जे काही लॉस आहे तो आम्ही तुम्हाला कव्हर करून देऊ. बरोबर, असे तुम्हाला धोकाधडीचे स्वप्न दाखवून, मोठी मोठी स्वप्न दाखवून, त्याच प्रकारे प्रॉफिट शेअरिंग घेऊन तुमची इन्व्हेस्टमेंट ही झिरो केली जाते. ओके, त्यानंतर आपण बघू शकतो की खूप साऱ्या चॅनल्सवरती प्रॉफिटचे व्हिडिओज असतात, मोठे मोठे प्रॉफिट असतात. मग हे लोक काय करतात हे तुम्हाला तर माहीतच नाही ना की की ते ओरिजिनल आहेत किंवा डुप्लिकेट आहेत. त्यामुळे आपण या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. पुढचा प्रकार बघूया आपण, तो म्हणजे टी व्हीवरती चालणाऱ्या न्यूज चॅनल्स. बरोबर, टी व्ही चॅनल्सवरती एखादा शेअर सांगितला जातो, त्या शेअर्सवर आपण अंदाधुंद पैसा लावून मोकळं होतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हे शेअर्स मॅनिप्युलेट पण होतात? नसेल माहीत तर जाणून घ्या. मॅनिप्युलेशन म्हणजे काय? आधीच कोणाला तरी माहिती असणं की हा शेअर वरती जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. मग एखादी मोठी व्यक्ती जाऊन तो शेअर बाय करून घेते आधीच, तिला प्रॉफिट झाला की ती बाहेर निघून जाते. मग शेअर्स काय होतात? खाली पडतात. मग त्यामध्ये आमच्यासारख्या रिटेलर्सचा पैसा अडकतो. बरोबर, मग याच्यामध्ये काय सांगितलं जातं, फंडामेंटल किंवा टेक्निकल ॲनालिसिस करून तुम्हाला शिकवलं जातं की असा असा शेअर आहे, XYZ नावाचा शेअर आहे, हा बाय करा, हा वरती जाणार आहे. पण होतं याचं उलटंच. कधी तुम्हाला प्रॉफिट झाला आहे का? अजिबात नाही. मग ॲट द एंड ऑफ हे सर्व बघून आपण काय केलं? आतापर्यंत तर लॉसच करत आलोय. याचा अर्थ असा झाला की आपण कोणत्याही धोकाधडीच्या चॅनल्स, टेलिग्राम चॅनल्स, व्हॉट्सॲप चॅनल्स, इंस्टाग्राम चॅनल्स यांच्यानुसार पैसे अडकवून आपण प्रॉफिट कमवू शकत नाही. म्हणूनच सांगतो मित्रांनो, स्वतः नॉलेज घ्या, स्वतः शिका आणि इक्विटीमध्ये ट्रेड करा. ऑप्शन्स याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला नॉलेज येईल त्याचनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. अदरवाईज इन्व्हेस्टमेंट तुमची आहे, सर्व गोष्टी तुमच्या आहे, नॉलेज पण तुमचं आहे. बेस्ट वे आहे, तुम्ही हुशार आहात, सर्व काही गोष्टी तुम्ही जाणून आहात. त्यामुळे एकच सल्ला असेल की सर्वप्रथम इक्विटीमध्ये ट्रेड करा, नॉलेज घ्या, या गोष्टी शिका, मगच तुमची अमाऊंट दुसऱ्याच्या हातात द्या. धन्यवाद मित्र.